यांचं हरिकीर्तन झालेलं आहे। ते दररोज कमीत कमी 500 विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि त्यांच्या हातून जवळपास 10,000च्या जवळजवळ विद्यार्थी अशा प्रकारे घडलेले आहेत। त्यांचा मृदंग आपल्या भारतातच नाही, भारताच्या बाहेरही अशा प्रकारे मृदंग आणि ऐकण्याकरता लोक त्यांना बोलवतात एवढे ते। आणि त्या ठिकाणी मृदंगामध्ये आपले शंकरबापा आपेगावकर होते, तसेच त्यांचं मृदंगामधलं शिक्षण महान अशा प्रकारे आहे। आणि एवढंच नाही तर जोग महाराज संस्थेचे 4 वर्ष पूर्ण करून आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याचं आणि काम अशा प्रकारे केलेलं आहे। ज्ञानदानाचं कार्य, पवित्र कार्य त्यांच्या हातून अशा प्रकारे घडत आहे। हनुमंतरायांच्या कृपेनं मी हनुमंतरायाला विनंती करत होतो की देवा, आणि आम्हाला जे कार्याचं कीर्तन आहे ते कार्याचं कीर्तन महात्म्यांचं तर असावंच, परंतु त्यामध्ये आणि ते ब्रह्मचारी असावे अशी एक अंतःकरणातून अशा प्रकारे इच्छा होती। परंतु ज्यांचं अंतःकरणच मोठं आहे, विशाल अंतःकरण आहेत, जे महाबली आहेत ते काय पूर्ण करणार नाही, म्हणून ते बजरंगबलीने अशा प्रकारे ऐकलेलं आहे। आणि तुम्हाला आणि आज महाराजांच्या मुखातून कार्याचं कीर्तन ऐकायला मिळालेलं आहे।